महिलांनो, आयुष्य हे फक्त एकदाच येतं आणि ह्या आयुष्यात डोळे उघडे ठेवून आपण ज्या मार्गाने वाटचाल करतो तोच मार्ग आपलं भविष्य ठरवत असतो. नमस्कार. जीवन साधना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्व साधकांचे स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्व महिलांसाठी आहे. पुरुष मंडळीसुद्धा हा व्हिडिओ ऐकू शकतात, पण महिलांसाठी का, ते आज तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर समजून जाईल. बघा, आज समाजात जे काही चाललं आहे, मग ते कोणतंही तीर्थक्षेत्र असू दे किंवा कोणताही बाबा असू दे किंवा कोणतेही गुरु असू दे, सर्वात जास्त विश्वास तुम्हा महिलांचा त्यांच्यावर असतो. आता पूर्वीचा काळ असा नव्हता. पूर्वी ज्योतिषी ज्ञानी होते, त्यांनी सांगितलेलं 101% तसंच खरं घडत होतं. त्यांनी दिलेलं मार्गदर्शन सुद्धा फार मौल्यवान होतं, कारण त्यांच्या शब्दात ताकद होती. पण आत्ताचे स्वतःला विद्वान म्हणणारे गुरुजी किंवा बाबा, मग त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला असेल किंवा नसेल, किंवा मग कोणतीही दैवी शक्ती अंगात आलेला माणूस असू दे, सगळीकडे फक्त आणि फक्त लूट चालू आहे. तुम्हा सर्वांना वाईट म्हणण्याचा माझा हेतू नाही. कोणतंही ज्ञान किंवा कोणतंही शक्ती ज्या वेळेला आपण सिद्ध करतो, त्या गोष्टीला प्राप्त करतो, त्यांचा एकच नियम असतो की कोणत्याही माणसानं, मदत करणाऱ्यानं कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करता कामा नये. जे व्यक्ती तुमच्याजवळ येतात त्यांना तुम्ही खरा मार्ग दाखवायला हवा. जिथे राग असतो तिथे ती शक्ती कधीही काम करत नाही. पण आज फक्त पैसे घेऊन किंवा इतर गोष्टींची मागणी करून लूट करण्याचे प्रकार बरेच आहेत. मी सगळ्यांनाच वाईट म्हणणार नाही. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणं अशी सुद्धा आहेत की तिथे चांगलं मार्गदर्शन केलं जातं, लोकांना त्रासातून बाहेर काढण्याचं काम केलं जातं. पण ही सगळी ठिकाणं गुप्त मार्गानं लोकांचं कल्याण करतात, कारण हे सगळं बाहेर सांगायचं नसतं. आणि त्यातली काही ठिकाणं तुम्हाला सुद्धा माहीत आहेत. तुम्ही मला कमेंटमधून सांगता, मी तुमच्यापर्यंत ते ठिकाणं पोचवायचा प्रयत्न करत असतो. पण महिलांनो, मला एक प्रश्न तुम्हाला इथे विचारायचा आहे की जर तुम्ही काही संशय तुम्हाला मनात येत असेल, किंवा तुम्हाला काही शंका येत असेल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हिते जास्त पैसे घेत आहेत, किंवा हिते पैसे घेऊन सुद्धा काम त्या वेळेमध्ये होत नाही, मग अशा ठिकाणी तुम्ही का जाता? आपला स्वतःचा देव सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणांच्या मागे किंवा त्या बुवांच्या मागे, बाबांच्या मागे तुम्ही का धावता? मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजतंय? जेव्हा मुलगीचं लग्न होऊन ती सासरी जाते, तेव्हा तिची सगळी दुःख किंवा तिला त्रास देणाऱ्या व्यक्ती यांच्यातून मार्ग काढण्याचं काम हे तुमच्या माहेरच्या देवाचं असतं. हे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या माहेरच्या देवाला जा, तुम्ही तिथे जाऊन तिथं त्यांची ओटी भरा. आज सोशल मीडियावर जो काही ट्रेंड चालू आहे की ह्या देवाची मूर्ती मी घरी आणली, किंवा त्या देवांच्या पादुका मी तिथपर्यंत नेल्या, मग माझ्या स्वप्नात ते आले, मला दृष्टांत दिला आणि मग मला फरक पडला, अमुक केलं तमुक केलं. ह्या गोष्टी ठीक आहेत. ज्यांना दृष्टांत पडतो किंवा ज्यांना मार्ग मिळतो त्यांनी ते करावं. पण कोणाचं ऐकून आपण त्या शक्तींच्या मागे धावणं, तिथे तुम्हाला कितपत फरक पडेल हे मला माहीत नाही. तुमचं स्वतःचं माहेरचं दैवत आहे, मग त्याची पूजा करणं, वर्षाला त्याचं मान देणं, किंवा वर्षाला त्याचं जे भागवायचं आहे ते सोडून तुम्ही बाहेरच्या देवांच्या मागे लागता. आणि मग ते केल्यानंतर तुम्ही मग एकच प्रश्न मला विचारता की आम्ही देवाचं सगळं काही करतो, मग आम्हाला फरक का पडत नाही? अरे, तुम्ही तुमच्या कुळातल्या, म्हणजे तुमच्या माहेरच्या देवाला विसरूनच जर गेलेला आहात आणि तुम्ही बाहेरच्या जर शक्तींच्या मागे लागलाय, किंवा बाहेर बाबा बुवा तुम्हाला जे काही सांगतात त्यांचा तुम्ही काही प्रयोग करताय किंवा काय करताय, तर मग ते कसं काय फरक पडणार? इथं प्रत्येक मुलीनं लक्षात घ्यावं की तुमच्या त्रासांना सोडवण्यासाठी तो माहेरचा देव सदैव तत्पर असतो. तुम्ही
कोणत्या देवाची पूजा करता किंवा तुम्ही सासरी जाता तिथल्या देवांची पूजा करता, तर मग ते देवच तुम्हाला साथ देणारे असतात. मग माहेरचा देव, सासरचा देव हे सोडून किंवा त्या माहेरच्या देवीची ओटी भरायला तुम्ही कधी जाता? कधी माहेरच्या देवीला तुम्ही नारळ दिलेला आहे? किंवा लग्न झाल्यानंतर, मूल झाल्यानंतर तुम्ही कधी तुमच्या माहेरच्या देवीला तिथं नवऱ्याला घेऊन गेलेला आहात? हे तुम्ही का करत नाही? मग इतर जी माणसं तुम्हाला सांगतात, मग त्यांच्या नादाला लागून किंवा त्यांच्या बोलण्याला भुलून तुम्ही 10 देव किंवा 10 तीर्थस्थानं तुम्ही करता. हे बघा, माझ्या चॅनलवर तुम्हाला खरा तो मार्ग मिळणार. तुम्हाला माझं ऐकून भलेही वाईट वाटेल, पण समजून घ्या, ज्या दैवता तुमच्या कुळात आहेत, जे तुमचे माहेरचे देव आहेत, तुमची माहेरची देवी आहे, देव आहेत, त्यांची जर तुम्ही सेवा कधी करत नसाल किंवा त्यांना जर तुम्ही विसरून गेलेला असाल, तर बाहेरच्या देवांचा काडी मात्र फरक तुम्हाला पडणार नाही. तुम्ही इतर कुठल्याही देवांच्या मागे लागा, पण त्यांचा काडी मात्र फरक तुम्हाला पडणार नाही. आज ज्या ठिकाणी किंवा ठिकठिकाणी बऱ्याच गोष्टी चालू आहेत, प्रत्येकाला ती सेम दैवी शक्ती पावेल असं नसतं. तुम्ही ज्या दैवी शक्ती प्रार्थना करताय, सिद्ध करताय, त्या पावणं न पावणं हे सर्वस्वी आपल्या नशिबावर असतं. ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्या देवाला जर तुम्ही विसरलात, तर तुम्हाला संकटातून दुसरे बाहेरचे देव कसं काय काढणार? आपल्या माहेरच्या देवाशिवाय पोरींनो, तुमचा दुसरा कुठलाही दैवत हाकेला धावून येत नसतो. तो माहेरचा देव सदैव त्या लेकीच्या हाकेला धावून जातो. मग कितीही मोठी गोष्ट असू दे, कितीही मरण्याचा प्रसंग जरी आला, तरी तो हाकेला जाऊन जाणार. मग तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या देवाला जर विसरत असाल, तर मग इतरांच्या मागे जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे? तुमची आहे तीच परिस्थिती चालू राहणार आहे. कोणताही बाबा किंवा कोणतंही ठिकाण ज्या वेळेला तुम्हाला कळतं, त्या वेळेला पुरुषांपेक्षा तुम्हा महिलांचीच गर्दी त्या ठिकाणावर ही जास्त असते. असं का? हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. मग जर समजा तिथं काही अपमान त्यांनी केला किंवा वाईट नजरेनं बघितलं किंवा काही मागणी जर केली पैशांची किंवा इतर कुठलीही, तुम्ही समजून जा, तिथं असा अनुभव आल्यानंतर पश्चातापाशिवाय वेळ येत नाही. तुमच्याकडून समजा पैसे घेतले आणि मग ते काम झालंच नाही. अशा बऱ्याच बिचाऱ्या महिला आहेत की जे हजारो रुपये तिथे देतात आणि मग त्या आशेवर असतात की बाबा माझं काम होईल किंवा मी आता जाऊन आलेली आहे, मला मार्ग मिळेल. आणि मग ते काम न झाल्यावर तुमची फसवणूक झाली आहे हे समजल्यानंतर तुम्ही तुमच्या बिचाऱ्या नवऱ्यांना सुद्धा सांगू शकत नाहीत, कारण ती चूक तुम्ही स्वतःहून केलेली असते. आपण स्वतःहून असल्या माणसांकडे जात असतो आणि आपला मुलगा, मुलगी किंवा आपल्या घरात चांगलं व्हावं, लक्ष्मी सदैव राहावी, सगळ्या अडचणी निघून जाव्यात म्हणून तुम्ही जाता. तुम्ही तिथं हात जोडता, तिथं त्यांच्या दर्शनाला जाता, पाया पडता. सगळे मी मान्य करतो, मी नाही म्हणत नाही. तुम्ही सर्वजणी चांगले आहात, तुम्ही कुटुंबाचं भलं चिंतता आणि म्हणूनच तुम्ही जाता. पण आपल्या घरातच आपले वडीलधारी देव असताना, माहेरचा देव असताना, सासरचा देव असताना तुम्ही दुसऱ्यांकडं, त्या बाबांकडं, त्या बुवांकडं भीक मागायला कशापायी जाता? याचं तुम्ही मला पहिलं उत्तर द्या. तुम्ही दुसऱ्या देवांची पूजा करू नका असं मी कधीही म्हणत नाही. तुम्ही सणावाराला सगळ्या देवी देवतांची पूजा करा, घट बसवा. देवी आईंची शक्ती फार मोठी आहे आणि त्या संदर्भात काय पूजा करायची हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. पण तुम्ही ह्या बाबा बुवांच्या नादाला लागू नका. जोपर्यंत तुम्ही तुमच्या माहेरच्या देवीचं दर्शन घेत नाही किंवा तिची ओटी भरत नाही, तोपर्यंत बाहेरचे सुद्धा देव तुम्हाला मदत करतील किंवा करणार नाहीत ह्याची शाश्वती मला नाही. हा विषय काय आहे तो समजून घ्या. प्रत्येक ठिकाणी जाऊन जर तिथं काही तुम्हाला शंका येत असेल, काही ठिकाणी गेल्यानंतर
जर तुम्हाला काही शंका तिथं आली तर समजून जा की ते ठिकाण योग्य नाही. पैसे जर थोडेफार असतील तर तुम्ही तिथं जा, कारण काही कामं करायला, कलम करायला पैसे लागतात. पण आपल्या घरी आपल्या नवऱ्याला, आपल्या सासऱ्यांना, आपल्या वडीलधाऱ्या माणसांना सांगा, जर त्यातून मार्ग नाही निघाला तर नका जाऊ. पण तुम्ही तुमच्या माहेरच्या देवीला किंवा तुमच्या ग्रामदेवीला तिथं जा. तिथं कशा प्रकारे पूजा करायची, कशा प्रकारे ओटी भरायची हे देखील मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. मग तुम्ही तुमच्या माहेरच्या देवींकडं पोरींनो जात जा. पूर्वी असे बरेच विद्वान ब्राह्मण होते की ज्यांना अनेक शक्ती सिद्ध होत्या आणि त्यांची विधानं खरी होत होती, त्यांचं भविष्य खरं होत होतं. पण आज सेल्फ डिक्लेअर म्हणजे स्वतःहून घोषित केलेले जे असे काही विद्वान मंडळी आहेत की जे तुम्हाला खरा मार्ग दाखवण्याचं आश्वासन देतात. बरीच त्यातली खरा मार्ग दाखवतात, पण सगळीच जण खरा मार्ग दाखवतील हे गरजेचं नसतं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी, कामांसाठी हजारो रुपये घेऊन ते काम केल्यानंतरही तिथून किती फरक पडेल ह्याची गॅरंटी मी तुम्हाला इथं देऊ शकत नाही. म्हणून आज तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की तुम्ही बाहेरच्या देवांकडं किंवा ज्योतिषांकडं किंवा त्या बाबांकडे जाऊन भीक मागण्यापेक्षा तुमच्या कुळाच्या देवाला जा, तुमच्या माहेरच्या देवाला जाऊन तुम्ही भीक मागा. मग तिथं किती फरक पडतोय हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. पुढील व्हिडिओमध्ये बगलामुखीची साधना जर तुम्हाला ऐकायची असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन तुमच्यासमोर प्रगट होईल. आता आज्ञा द्या. इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.